अहिल्यानगरचे काका आमदार संग्राम जगताप यांचे वडील आणि माजी आमदार अरुण काका जगताप यांचं नुकतंच दीर्घ आजाराने निधन झालंय। मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना 5 एप्रिल रोजी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। तब्बल 1 महिना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली। अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे। नगरच्या राजकारणातील एक बडप्रस्त म्हणून अरुण जगताप यांच्याकडे पाहिलं जायचं। ते 67 वर्षांचे होते। त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अहिल्यानगर शहरातील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील आणि भाजप आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी करडिले आणि अहिल्यानगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे ते व्याही होते। त्यांच्या अशा जाण्यानं संपूर्ण अहिल्यानगरवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। म्हणूनच याच निमित्ताने त्यांची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे त्यावर एक नजर टाकूयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मूळचे काँग्रेसच्या विचारांचे असणारे अरुण जगताप यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। मात्र शिवसेनेत काही त्यांचं मन रमलं नाही। अवघ्या 6 महिन्यात ते पुन्हा एकदा स्वगृही आले। दरम्यानच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षही पाहिला। तसं बघायला गेलं तर अरुण काका जगताप यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला। नगरपालिकेत ते नगरसेवक झाले। सलग 5 वर्ष ते तत्कालीन नगरच्या नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले। 2 वेळा ते विधान परिषदेवर निवडून गेले। अहिल्यानगर शहर मतदारसंघातून मात्र ते 2 वेळा पराभूत झाले। महापालिकेत ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले। मात्र स्वतःऐवजी त्यांनी त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप यांना महापौर केलं। जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं। आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही ते अनेक वर्षांपासून काम पाहत होते। जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवलाय। घोडेस्वारी, नव्या गाड्यांचा छंद, शेती, उद्योग, हॉटेल व्यवसायात त्यांना विशेष रुची होती। अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांच्या अवघ्या राज्याला ओळख होती। अरुण जगताप यांनी विधानसभेसाठी 2 वेळा नशीब आजमावलं, त्यात ते पराभूत झाले। परंतु महापालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले। जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं। जगताप यांचा परिवार वारकरी संप्रदायाचा। अरुण काकांची पंढरपूरच्या विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती। पंढरपूरच्या वारीच्या काळात ते अहिल्यानगरमधून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घ्यायचे। काल रात्री 2 वाजता त्यांना अचानक अत्यावस्थ वाटू लागलं। त्यामुळे तातडीने पुढच्या उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींनी रुग्णालयात जाऊन माजी आमदार जगताप यांच्या तब्येतीबाबत आमदार संग्राम जगताप यांच्याकडून माहिती घेतली। परंतु उपचारादरम्यान अरुण काका जगताप यांचं निधन झालं। आज दुपारी 2 वाजल्यापासून त्यांचं पार्थिव भवानीनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। मागील काही दिवसांपासून पुणे येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते। तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते। मात्र या उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली। पुढे ही गोष्ट समजताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली होती। त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। अरुण काकांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्यानं त्यांना कोणालाही भेटता येत नसल्यानं नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केलं होतं। त्याआधी अरुण काकांवर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचं समजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील काही मंत्री, नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली। दरम्यान माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या दुःखद निधनानं नगर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात एकाच वेळी कार्यरत असलेलं, सामान्यांशी घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्वान नेतृत्व हरपल्याची भावना नगरकरांमध्ये आहे। तत्कालीन नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील। त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी हानी असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो अशी प्रार्थना करतो। आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत। दिवंगत अरुण काकांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरुण काका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिलेली आहे। विखे पाटील, करडिले, थोरात आणि जगताप ही नगर जिल्ह्यातील राजकारणातील, समाजकारणातील दिग्गज कुटुंब। या 4 कुटुंबांभोवती आजपर्यंत नगरचं सारं राजकारण फिरलेलं आहे।
नगरचा आजवर झालेला विकास आणि पुण्यापर्यंत विस्तार यात या 4 कुटुंबांचं मोठं योगदान आहे. पण आता अरुण जगताप यांच्या जाण्यानं या 4 पिलर्स मधील एक पिलर ढासळला असल्याची भावना जनमानसात आहे. तुम्हाला अरुण जगताप उर्फ नगरकरांच्या काकांचा हा जीवन प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.